आज तर येणार टोपे झालं जाऊ सोबत मॅडम किती वहिनी वहिनी धोतर वहिनी धोतर वहिनी काय ग थांब थांब पाय काढ हौस पाय काढ चपलेत गुतलाय थांब काटा लगा हाय लगा आज राजा बंगले के पीछे तेरी बेरी के नीचे हरे 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 काटा ऐको तुझ्या पायात घुसलाय मोठाच असतो कशाचे नाले की मॅडम तो मी तुमच्या साईडने तुम्ही नका जास्त लोड नका घेऊ लागले का बाळा तुला चल दवाखान्यात जाऊ आपण आणि आलेला हॉस्पिटल मधनं फिरवून गप जरा बघितलं पोरं तुला तेव्हा स्वप्नात आली तू जेव्हा स्लो मोशन झालं अडकला जीव माझा तेव्हा 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 बघितलं पोरं तुला तेव्हा अरे काटा लागलाय दिला तुला काही नास सुचतोय चला मॅडम त्याला दवाखान्यात नेऊन काटे लागत राहते कळलं का हे असले काटन नाही ना लागून ना मागं नाही सारखायचं लाईफ मध्ये ना पुढे जायचं कळलं का शिका माझ्याकडनं काहीतरी मॅडम मी तिला दवाखान्यात घेऊन जातो मी चांगलं आहे मी तुमच्या साईडनी उद्यापासून मी तुमच्या घरी राहायला येत जाईन चल त्यात रुईचा चिक टाकला की बरं होईल तिचा पाय मला माहिती हो का हो मग काय करायचं दवाखान्यात मॅडम आमचा मोठा दवाखाना खोलला आम्ही चल तू काय तिच्या मागं लागलाय मॅडम काय तुम्हाला सांगतो तुम्ही लग्न केलं भावासोबत तरी बिमारी होईल कळलं का तवर तक बंद मला काटा घुसलाय तिच्या चपली मॅडम भावासोबत लग्न करा तवर तक डेट फिक्स होस तर ती काय माहिती का तिचा पाय वरच्या वर निघाला चपलीमध्ये काटा होता चपलीमध्ये काटा होता चपलीमध्ये होता का मग ती रडत का होती हा चपलीमध्ये काटे कोण चपलीतून थोडस तिला टच झाला ना त्याच्यामुळे तिला असं वाटलं की काटा घुसला तिच्या पाय ती लहान आहे कसं असं झालं का असं झालं कानाखाली वडत ती पुण्यातून आली तिला काय माहिती पुण्यातून आयो चला वहिनी मी तुझी वहिनी नाही मग कोण आहे तुम्ही भावाची बायको चला मॅडम नाही रे आपल्या आईची सून आहे आपल्या आईची सून आई शपथ मग भावाची बायकोच झाली ना अरे आम्ही आमचं चाललो होतो तिला काटा लागला म्हणून आम्ही थांबलो तुम्हाला लगेच पळतायची गरज होती का मॅडम तुमच्यासाठी आम्ही गिफ्ट आणले काय शपथ धरा मॅडम घ्या मला नको तुझं गिफ्ट धरा हे नको मला गिफ्ट खुलून बघा खुलून बघा खुलून बघा धरा बघा खुलून बघा खुलून बघा खुलून बघा खुलून बघा खुलून बघा खुलून अरे सामान लावू द्या ते नेल पेन तरी मला म्हणतो ते पाहिजे का कानाखाली मार हो मॅडम आपल्याला सेमची तुम्हाला सांगतो तुम्ही आठ महिन्यानंतर काय करून बघ मी डायरेक्ट तिची मागच पडली नाही पण ती म्हणजे तुझ्या बापा बाळाचं दर्शन करून बघ ना मॅडम गिफ्ट नाही मला नको मला नको मी कोणाकडनं काही गिफ्ट घेत नसते मॅडम दिराकून पण नाही घेणार का तुम्ही असं आपल्या आपल्यात गद्दारी करताय पिल्लू तुला तुझं गिफ्ट तुमच्या पैसेच राहून द्या पिल्लू असं नको बोलू पिल्लू मॅडम मला नका ते पिल्लू मला नाही पाहिजे मग एक काम कर फेक बर हो मॅडम एकदा दिलेली वस्तू ना आयुष्यात परत कधी घेत नाही काय ना का आणि एकदा जर तुम्हाला घेतली तर तुम्हाला परत जाऊन पण नाही द्यायचो मला पण काही इंटरेस्ट आहे ठीक आहे ना हे धरा तुमची नेल पेन जाऊ दे घ्या आपण तरी कुठे विकत आणले काय आपल्या प्रॉपर्टी काय नाही मॅडम घरी म्हणलं आपल्याला लावाय होईल तुम्हाला का नाही कदर माझ्या नेल पॉलिशची आता देतो माझ्या त्याला चोरून आणली ना मॅडम असले भिकारी भिकारी दिसलं का मला उलट बिलट वाटलं मग तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला बघू बरं ती इकडे मॅडमच्या बहिणी उतराय लय भारी आयडिया मॅडमच्या बहिणीला ब्लॅक कलर पण आवडतो दिसायला गोरी आणि ब्लॅक कलर वापरते काय सिविक सेन्स काय काय नाही मला आवाज किती भारी आज मी ब्लॅक टी शर्ट मध्ये कसला चिकना भाऊ दिसतोय काहीतरी तुम्ही गडबड काय बहीण कुठे आज तुला काय करायचं माझ्या माझ्या काळजाचा तुकडा कुठे असं विचारायचं लगेच हा तुला काळजाचा तुकडा मम्मी मेरे काळजाचा तुकडा सामने वाली खिडकी में क्यों उकडा रहता है मी आणले उकडूशी मोल तुझ्या आईसाठी तिने बनवून घेतला मला गिरवाव गए ते मग पोळीचा नवरा मेरे सामने वाली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है काय असं मॅडम सॉरी वहिनी आमच्या भावा अरे मी मागे येते तुमच्यामुळे गप्पा बस की एका जागी
ते घुसल काटे कुठे खाली बसू बसा तुम्ही पण. मग काय संबंध आहे खाली बसण्याचा माझा? मी काय म्हणतो मॅडम तुम्हाला सुटकारा पाहिजे का आमच्यापासून? फक्त एक तारीफ करा माझी, काहीतरी तारीफ करा माझ्याबद्दल. काय संबंध? मी कोणाची पण तारीफ करत आहे? बोला ना, गोड बोला ना माझ्याबद्दल. कोण तू? आणि मी का तुझ्या रे मॅडम ते हे फक्त तुम्हाला वाटतंय असं स्वप्न पडलं असं? बस कर पडली प्यार हो जाएगा. हा प्यार हो जाएगा असल्यांसोबत कोण प्यार करत नाही. तुला माहिती का आम्ही मोठा खोल समुद्र आहे. जर पोरगी आमच्या प्रेमात पडली ना आईला बुडून वर्ण निघायची. तुमच्यावरच तुमच्या भावाची कळती लायकी. मॅडम लायकी नका काढू मॅडम. जागरी तुम्ही तर मॅडम भावाची लायकीच काढली direct. मॅडम लायकी निघली भावाची, परत निघली भावाची. वाटणवाडीत मला माहित नाही आमच्या भावाची इज्जत. कळलं का? मॅडम नाच करते दुनिया सारी दादा आपल्या सगळ्यात भारी. मग एवढा का कोकलतोय मग? मॅडम आमच्या भावाची इज्जत काढली तुम्ही, लायकी काढली. मग तुमच्यावरनच तुमच्या भाऊ कसा असेल हे ओळखू येतं का नाही? घाबरलात ना मॅडम तुम्ही? मी कशाला घाबरू? काही संबंध माझा घाबरण्याचा? मॅडम तुम्ही आमच्या भावाची लायकी काढली, घाबरू नका तरी. आमचा भाऊ तुमचा चला मॅडम यांची कुठे नादी लागते. तुला कान पडी ना ग बस पहिले तिथं लय डोकं सटकले आता. पेटापेटीचं वातावरण चालू आहे. काय नको तुला? मग हा. जा घरी जाऊन झोप. गप कान खाल्ली हानी ना. हो तू काय म्हंटला? मॅडम तो काय म्हणू, तो आमच्या भावाची लायकी कसं काय काढली तुम्ही? अरे बापरे, मी हात बाजूला करते. तुम्हाला मी आधार देते पाडतान मी नाही पडत आहे. तिकडे 4 फूट लांब थांबा ना, 4 फूट लांब. 1 2 1 2 3 4. हा हा बस. आणखीन थोडं तू आणखीन थोडं. 1 2 तो असं थांब ना, असं थांब ना, असं थांब. मी अशी थांबते. आता किती डिस्टन्स वाटते का? 4 फूट लांब थांबतो तुम्ही. 4 फूट इथंच थांब, मागच थांब. 4 फूट मोजू द्या. थांबा 1 2 3 4. मी मुस्कड फिरून तिकडं. मी काय म्हणतो मॅडम, हा तिथून थांबूनच माझ्यासोबत आणि बोलायचं. जरी 4 फूट लांब असलो ना तरी तुमच्या हृदयाच्या जवळ आहे. काय नाही. काय नाही हा कळ. 4 फूट तुमच्या हृदय. मी माझ्या हृदयाला 100 फूट लांब ठेवलंय. आमच्या भावापासून मॅडम आमच्यापासून तुम्ही फक्त 100 फूट लांब ठेवलं, आमच्या भावाचं डायरेक्ट तुम्ही जवळ ठेवलंय. काय? चुकला डायलॉग. थांबा कधी कधी डायलॉग चुकतो पण म्हणणं चुकत माणूस नसतं. नाही हुकत कधी. कळलं का? तू हुकलेलाच आहे. हुकलेला नाही मॅडम. मॅडम होताय मी अजिबात हुकवत वगैरे नाहीये. नीट बोला. फक्त काय माहितीये का, तू काय बोलला ना हे तुलाच कळलं नाही. पुन्हा एकदा सांग मला असं स्पष्ट भाषेत तुझं काय म्हणणं होतं. मॅडम आम्ही तुमच्यापेक्षा 4 फूट जरी लांब असलो का तरी आम्ही तुमच्यापेक्षा 4 फूट लांब आहे. पण आमचा भाऊ नाही का तिथं दुबईला असून पण तुमच्यापाशी 0 फूट लांब आहे. तुला तुझंच कळतंय. मॅडम मला जॉब लावा आपल्या शाळेमध्ये मॅथ. काही गरज नाही बाबा. मी शाळेत एकटी असते तेच बरं असतं. इथं वाट्याने भेटतं त्याच. प्रिन्सिपल बनू का मॅडम तुमच्या शाळेचा डायरेक्ट? हॉटेलला एखादा 2 शाळेमध्ये. काल म्हणत होतं 25 आहे. 25 काय 14 असं म्हणत. मग किती होतात 25 आणि 25? 50 होत. याला कान पडी ना मॅडम. 2 बरं तुम्ही टीचर ना सांगा बा. 25 25 2 आणि 2 4 5 आणि 5 10 किती होतात? 14 होतात. मग तुझं गणित आहे ना काही तुझ्या पैसेच राहून दे. मॅडम मी प्रिन्सिपल आहे तुमच्या शाळेचा आता उद्यापासून बघा. काय? मी तर त्यापेक्षा माहिती आहे का? पहिली प्रिन्सिपलची स्पेलिंग सांग. प्रिन्सिपल मी काय म्हणते आणि मॅडम ही नव्हती ना काल, ही कुठे होती काल? ती शाळेत जातीये. ती इंग्लिश मिडियमला आहे. मॅडम ऐका ना काय नाही त्या प्रिन्सिपल आहे वाईस प्रिन्सिपल आहे. कळलं का? हा पहिले तुझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स नीट कर. मग तुला पिंपल्स माहिती आहे 25 आणि 25 किती होत्या? 50. कसं काय? 2 आणि 2 गप्पा मॅडम. तिथे 2 आणि 2 नसतं 25 आणि 25च असतं. 2 आणि 2 किती होत्या? तुला काय काम आहे का? कशाला खालचा विषय आज घेतलाय का? जरा 4 5 5 10 प्लस 4 अरे तुझ्या 5. गणिताने तुझा मेंदू हॅक व्हायचा. तुम्हाला गणित विषयी काय सांगता का? काय गरज नाही मला. नाही, काय मॅडम. नको. अजिबात नाही. तुमच्या मनातला आन्सर सांगतो मी. अजिबात नाही. नाही मी आन्सर सांगतो मॅडम. बघा तुमच्या मनात एक संख्या पकडा मोठी. बघा पकडली का? पकडली बघा. मैत्रिणीची सिरियसली चाललंय. तुमच्या मैत्रिणीची पण तेवढीच पकडा. हा माझी पकडा तुमची मैत्रिणी मैत्रिणी. हा पकडली त्याच्यात माझे 40 मिळवा. हम्म. 2 भाग करा मॅडम त्याचे. इक्वल ना. हा हा समान भाग करा. मित्रच अर्धा भाग सोडून द्या. हम्म. मित्राचं मित्राला द्या. द्या मला माझं मला. आता मी आन्सर सांगतो मॅडम तुम्हाला. 20 आन्सर आले. कसला बकवास आहे. कस काय? मी माझी किंमत 30 धरली. हा मैत्रिणीची 30. नाही
हा मग मैत्रिणींची मैत्री धरायची ना. करायची असते ना. काय मॅडम लूब आहेत तुम्ही मग. हा काय म्हणला मैत्रिणीची दुसरी किंमत धरा. परत घ्या, चला, परत घेतो चला. परत घ्या, चला. मला एक संख्या पकडा. हा चला. मैत्रिणीची पण तेवढीच पकड. सेम सेम. त्याच्यात माझी 80 मिळवा. हम्म, मिळवले 2 भाग करा. हम्म, अर्धा भाग सोडून द्या. हम्म. मैत्रिणींच्या मैत्रिणीला द्या. द्या. उत्तर 40 आलं मॅडम. ऐका नाही मॅडम. ऐका नाही मॅडम म्हणून तर प्रिन्सिपल होते. प्रिन्सिपल इंटेलिजंट फॅमिली आपली. नाही नाही तसं ह्याने तुम्हाला मी उत्तर दिलंय. नाही मॅडम कसं शक्यच नाही असं. बरं परत दाखव घ्यायचे. हा हा मला ते सांगा पकडा. हम्म. मैत्रिणीच्या मैत्रिणीची पण तेवढीच पकडा. तेवढीच. त्यात माझे 160 मिळवा. हम्म, मिळवले 2 भाग करा. हम्म, अर्धा भाग सोडून द्या. हम्म, मैत्रिणीची मैत्रिणीला द्या. हम्म, आता मला उत्तर सांगू. हम्म. 80. मॅडम आहे का नाही बरोबर. सोपं आहे का? बरोबर आहे का नाही ते सांगा. आकड्याचा जादूगर म्हणतात, आकड्यांचा बादशाह. कळलं का? म्हणून आकड्यांचा तर मॅडम बादशाह. उद्या काल तुमचा प्रिन्सिपल डायरेक्ट हँड पडला. प्रिन्सिपल म्हणला दादा उद्यापासून माझ्या शाळेत शिकवाय. तू काहीतरी वेगळंच करतोय. बरोबर आहे का नाही पण. ते बरोबर होतं, 2दा बरोबर निघालं, पण तू काहीतरी करतोय वेगळंच. मॅडम स्कॅमर आहे स्कॅमर. शेवटी केल्याशिवाय काय होत नाही, सांग त्यांना. तेच तर. डोक्यात काय गेलं तुझ्या? त्या डोक्यातच काहीतरी गेलेलं दिसतंय मला. हो कळलं का? मॅडम माझ्या डोक्यात नंबर गेला तर. मग तसंच आता तुम्हाला मी सांगू का. आता आमच्या भावाला तुमच्या मनात पकडा. आणि प्रिन्सिपल होण्याकरता आहे ना शिक्षणाची गरज असते. असं काही पण सटारपटार नंबरांची नाही. 1-2 नंबर बरं अजून एक ट्रिक दाखवा. काय नको मला ट्रिक ब्रेक नाही. मी काय लहान आमच्या नाही. मनात आमच्या भावाला पकडा. मी का पकडू? पकडा तर. मला नाही पकडायचं. मला पकडा. काय संबंध? बरं याला पकडा. काय संबंध? बरं हिला पकडा. हा ठीक आहे. हिला आमचा भाऊ तुमचा नवरा. किती भाव आहे काय? तुझी त्याची सासू तर तुझा नवरा. हाय का नाही मॅडम गणित बरोबर. मग तिला तुम्ही मनात पकडली म्हणल्यावर आमची आई तुमची सासू, आमचा भाऊ तुमचा नवरा, आम्ही तुमची दीर. घरी पाडवली ना आपली. गपरे घडी पाडवीन तुला घरी पाडवीन. हा तुला घरी पाठवून कळलं का? मॅडम हाय का नाही बरोबर. आमचा भाऊ तुम्हाला आवडायला लागलाय कळाले. मॅडम एवढं लक्षात ठेवा. रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल गे. जा आता, झालंय तुमचं काम. नाही घरी मॅडम जाऊ तुमच्या? माझ्या घरी जाण्याचा काय संबंध? काय म्हणतोय घरी भावाने फर्निचर करायला लावलंय. कोणत्या कलरचं करू म्हणलं नाही का. मी तिकडे आलं बायकोला घेऊन येणार आहे. हा मी येऊन दे की त्याला विचार की त्याच्या बायकोला कोणता कलर तेच आवडतो. मला विचारतोय तुम्हाला. काय पण तेच तुम्हाला विचारतोय मॅडम. आपण काय म्हणतो साडीचा फोटो पाठवू. बाईला जी साडी कलरची घालते ना ते म्हणजे लेडीजला तो कलरला आवडतो. सिम्पल. मॅडम तुमच्या हे बहिणी सगळं माझ्यावर प्रत्येक कलर छान दिसतो म्हणून मी प्रत्येक कलरची साडी प्रत्येक नेसते. कलरचं घर बनवू आपण. काय प्रत्येक कलरचं. मी काय करत जातो, तुम्ही भावासोबत लग्न करून नका पेंटरचं सुरू करा. ज्या दिवशीची साडी घालते ना त्या दिवशी घरावर तो पेंट मारा. साडी घालत नाही नेसतात. पेंटिंग मध्ये पण मॅडम लय प्रॉफिट आहे. तुम्ही पेंटिंगचं काम करत जा. आमचा भाऊ मस्त तुम्हाला नाही का हातभार लावीन. तू खरंच जा रे. मला एक सांगा मॅडम तुमच्या घरी जाऊन काय करू? माहेरची नसता का सासरची नसता? माहेरची नसता का सासरची नसता? स्वकष्टाची. स्वतःची. म्हणता राव. धोतर घालत जा मॅडम. आज तर आहे ना आज मारच खाशील. बरं टोपी घालत जाऊ घरासोबत. मॅडम किती दिसत वहिनी. धोतरवाडी वहिनी. धोतर वहिनी. धोतर वहिनी. का मॅडम परत म्हणतोय चल घरी. तर जा घरी म्हटलंय जा. चला तुमच्या आधी आम्ही जातो. चला. हा जा आमच्या आधी जा. मी घेतो. हे कोणतरी पुरी आपल्याला फॉलो करतात बरं. हे हा रे. मॅडम झालं मग. तू काय कुठे इकडे तो नवी तर कुठे कोणाला? हा ओ लय आणि चप्पल लागली ना घाल. पण काय तू भावासोबत लग्न करा. मी अशी चप्पल खायला तयार आहे. कळलं का? अरे आम्ही रोज चपला खाऊ फक्त आमच्या भावासोबत लग्न करा. मॅडम तशी मी हुकलो बरं का. पण मी हुकलेला नाही. मी चुकलेलो आहे. अशी और तुमच्या मी साईड बनवली वहिनी. ब्युटीफुल लेडी. मिठाई दे दे थोडी. फिर खाएंगे आधी आधी. पहिलं कशाचा आवाज काढ. मी काय ब्युटीफुल लेडी. मिठाई दे दे थोडी. फिर बाकी खाएंगे आधी आधी.
तुझ्यापेक्षा सोड साडी. आईला साडी पायात अडकवते. आणि सोड साडी. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इंस्टाला फॉलो देखील करा. भेटूया पुढील भागात.